अशी भाजी तुम्ही खाल्लेली आहे का? तर ही भाजी फक्त आणि फक्त उन्हाळ्यामध्ये भेटते आणि त्या भाजीला म्हणतात चिगूरची भाजी आणि ती दिसायला इतकी छान आणि हिरवीगार आहे. त्याच पद्धतीने ती लागते सुद्धा खूप छान आणि ती बाजरीच्या भाकरीसोबत किंवा शाळूच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत आपण खाऊ शकतो. फक्त आपण तिला भाताबरोबर खाऊ शकत नाही. आणि तेलामध्ये कांदा घ्यायचा, कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये सुकी मिरची, लसूण वगैरे टाकायचं आहे आणि मस्त मीठ वगैरे टाकायचं आहे आणि खूप जास्त नाही टाकायचं, कमीच टाकायचं आहे. कारण की ह्या भाजीला मीठ जास्त लागत नाही किंवा पडत नाही, कारण की लगेच खारट होऊन जाते आणि लवकर शिजते. तर मला वाटते 10 मिनटामध्ये शिजते ती छान. तर ही आहे रानभाजी. तर खूप टेस्टी लागते. तुम्ही जर तुम्हाला दिसली असेल कुठेतरी तर नक्की घ्या आणि नक्की अशा पद्धतीने बनवून खा. खूप टेस्टी लागते आणि करायलाही जास्त टेन्शन पडत नाही किंवा मसाले वगैरे याच्यामध्ये पडत नाहीत. तर लेडीजसाठी सुद्धा करायला खूप सोपी आहे आणि माणूस एक पोळी सोडून 2 पोळ्या खातं आणि 2 पोळ्या सोडून 3 पोळ्या खातं. तर ही भाजी इतकी टेस्टी लागते. तर माझ्या मुलीची तर खूप फेवरेट आहे आणि तिच्यामुळेच आम्ही जास्त आणत असतो, कारण की ती 2 टाईम ती भाजी खाते आणि पोटभर खाते आणि राव मागते, म्हणते मला ती भाजी दे, ती भाजी दे. तर उन्हाळ्यामध्ये ही स्पेशली भेटते. ज्यांना कोणालाही दिसली असेल तर नक्की आणा, घरी करून बघा. खूप छान आहे आणि चवीला खूप सुंदर लागते. तर माझे चॅनल बघत राहा, शेअर करा, कमेंट्स करा.